विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा पुणे यांच्यातर्फे विश्वात्मक साहित्य सरिता त्रिवेणी काव्य संमेलन 2026 हे शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे एस पी कॉलेजजवळील फडके हॉल येथे नुकतेच संपन्न झाले. सुरुवातीला सर्व कवयित्रींना फेटे बांधण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येकाच्या कविताचं वाचन झालं आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचे सत्कार करण्यात आले आणि कविरत्न म्हणून या संमेलनामध्ये प्रत्येकाला सन्मानित करण्यात आलं. यावेळी काही कवी व कवयित्रींनी अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्या कविता सादर केल्या आणि त्या कवितांचा काही भाग आम्ही येथे प्रसारित करत आहोत. आम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन तसेच काही कवयित्रींच्या कविता देखील प्रसारित केलेल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला 10 लोकांचे ग्रुप करून त्यांना पुष्पमाळा अर्पण करण्यात आल्या आणि त्यांना प्रत्येकाला त्यांची कविता सादर करण्यासाठी संधी देण्यात आली आणि दुपारी भोजन झाल्यानंतर या सगळ्या कवयित्रींना सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सर्व कार्यक्रमाचा दुसरा भाग आम्ही आता इथे आपल्यासाठी प्रसारित करत आहोत. कवितेचं वाचन झाल्यानंतर प्रत्येक कवीला एक प्रमाणपत्र देण्यात आले. काही लोक कविता आठवणी लिहितात, काही लोक कविताच्या वेळीवरती शांतता फुलून यावी, स्वातंत्र्याच्या वेळीवरती शांतता फुलून यावी. तमाम शेतकरी माता पित्यासाठी कविता समज. मी केले बंद की दिसतात मज, मी केले बंद की दिसतात मज. सांग प्रिये तू काय घेशील. तिच्याच असे मी शोधात लायब्ररी मधील ती, तिच्याच असे मी शोधात पाऊल टाकताच तिथे तिची भेट व्हायच. हो, आनंदात आहात का? हो हो, मजा येते का? येते. प्रेम दिन एन्जॉय करता का? करतो. घरी कोणीतरी वाट बघत असेल कदाचित तिकडे. मोठी गंमत वाटते शाळेतल्या घट्ट वेड्या. Sings his song. अनुपमा परांजपे माझं नाव. माझा मृत्यू नजदीक आला असेल ना तर मी त्याचा स्वीकार करावा. खोकला आणि प्रेम कधीच लपत नसते. खोकला आणि प्रेम कधीच लपत. जरी काठ वैराग्याचे जरी काठ कर्म भक्तीचा पोत. वैराग्याचे जरी काठ कर्म भक्तीचा पोत. ज्ञान कुंकू लाविलेलं त्यांनी माझ्या भाळी. ज्ञान कुंकू लाविलेलं त्यांनी माझ्या भाळी. अविनाशी ही शिदोरी, अविनाशी ही शिदोरी. जाणे नाही 84 घरी, जाणे नाही 84 घरी. उपकार फेडो मी ग कसे. वंशाचा दिवा, वंशाचा दिवा मुलगा का बर, मुलगी का नाही सांगा खरं. वंशाचा दिवा मुलगा का बर, मुलगी का नाही सांगा खरं. बदलला समाज बदला विचार, बदलला समाज बदला विचार. नाही तर भविष्यात रे अंधार, नाही तर भविष्यात रे अंधार. मुला मुलीचा एक अधिकार, मग दोघात फरक का बर.
मुला मुलीचा एक अधिकार, मग दोघात फरक का बरं? रीती रिवाज आणि हे संस्कार, सांगा कुणाच्या जीवावर, सांगा कुणाच्या जीवावर. चंद्रातून आली ताऱ्यातून आली प्रेमाची आरती या फॅनच्या वाऱ्यातून आली. चंद्रातून आली ताऱ्यातून आली या प्रेमाची आरती या फॅनच्या वाऱ्यातून आली. मी एकटाच प्रेमाचे पोवाडे गाणार नाही आणि गातही नाही, तर प्रेमाची माहिती तुमच्या साऱ्यातून आली. मी प्रेम नावाची कविता या ठिकाणी सादर करणार आहे. प्रेमाने जग जिंको आम्ही, प्रेमाने जग जिंको आम्ही. प्रेम वागते असते कशात? सकारात्मक साहित्य कथामध्ये आज मी माझी कविता सादर करत आहे आणि माझ्या कविता संपन्न होतं. यानंतर मनाची कहाणी कशी रे कळेना, मलाही तुझे ते इशारे मिळेना. तुझ्याही हृदयाची व्यथाही अशी ना, मनीचे गुज मनाशी कळेना, मनीचे गुज मनाशी मिळेना. कळेना वळेना मला बोलवेना तुझ्या. विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा आणि सर्व मान्यवर यांचा केवळी आदर मी करतो माझी स्वरचित कविता सादर. नमस्कार, मी नवोदित कवी सोरवणे सागर. माझ्या कवितेचा शीर्षक आहे नको येऊ आयुष्यात माझ्या. नको येऊ आयुष्यात माझ्या, मी वेडा खडूस असाच आहे. नको येऊ आयुष्यात माझ्या, मी वेडा खडूस असाच आहे. आलीस असं म्हणतात 14 फेब्रुवारी हा प्रेम दिवस असतो, परंतु माझा चेहरा न बघितल्याशिवाय मला प्रेमापाठ जपणारे माझे शेतकरी बाबा. आजच्या काही खास ओळी फक्त त्यांच्यासाठी. माझ्या शेतकरी बाबांच्या डोक्यावरचा आधार बालपणीच नाहीसा झाला, तरी ते आपल्या माझे शेतकरी बाबा. आजच्या काही खास ओळी फक्त त्यांच्यासाठी. माझ्या शेतकरी बापांच्या डोक्यावरचा आधार बालपणीच नाहीसा झाला, तरी ते आपल्या आईबहिणीसाठी उभा राहिले. प्रत्येक दिवशी नव्या अध्यायाशी लढतो, प्रत्येक दिवशी नव्या अध्यायाशी लढतो. म्हणजे एक थेंबाने नशीब माझं लिहितो. आमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पाण्यासारखा पैसा आणतो आणि स्वतःचे स्वप्न नाही बंद करून ठेवतो. अंधाऱ्याकडे बंद करून ठेवतो. सोन्याच्या खाणीसारखा आम्हाला जपतो, सोन्याच्या खाणीसारखा आम्हाला जपतो आणि स्वतः शेतात राबतो आणि स्वतः शेतात राबतो. सहजासहजी कोणी शून्यातून वरच येत नसतो, सहजासहजी कोणी शून्यातून वरच येत नसतो. बाप नावाचा एक देवच असतो, बाप नावाचा एक देवच असतो. त्याचे लाभेगांचा हिशोबच नाही, हिशोबच नाही. बाप देव माझा त्याच्या इतका मोठा कुणीच नाही, त्याच्या इतका मोठा कुणीच नाही. कोरोनामध्ये सर्व काम बंद झाले, कोरोनामध्ये तरी माझा शेतकरी बाप राबत होता शेतामध्ये, तरी माझा शेतकरी बाप राबत होता शेतामध्ये. कधी पक्षासारखं त्याला स्वातंत्र्य नसतं, कधी पक्षासारखं त्याला स्वातंत्र्य नसतं. नेहमी शेतातलं कामच त्याला बघावं लागतं, नेहमी शेतातलं कामच. माझ्या कवितेचं नाव आहे नको खुशी. तवा मी नकोशी, आता मी हवीशी. सन्मानपत्र. की प्रार्थना, हे देवा, आज तुझ्या समोर उभं राहून मी फुलं नाही तर प्रश्न अर्पण करते. हे देवा, आज तुझ्या समोर उभं राहून मी फुलं नाही तर प्रश्न अर्पण करते. कसं जगायचं या वेगवान काळात जिथं माणूस. माझी माय बोली मराठी जसा प्राजक्ताचा सडा, मकरंद पसरे आसमंती सुगंधी दरवळे केवडा. माझी माय बोली मराठी जणू हळदीचा गाभा, शेलाटी तिची अंगकाठी पसरे दिव्य तिची आभा. अगणित शब्द भंडार, विविध अर्थ तिचा शृंगार. तिच्या सुरात गुणगंध जणू ज्ञानाचा अथांग सागर अपार. माझी माय बोली मराठी जसे वाघिणीचे दूध, पिऊन वाढले संत सुर महापुरुष रणवीर. फुलताना प्रेमास रंग यावे, हृदयी वसंत फुलताना
माझा भाऊ, माणसाच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपलं, एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपलं. लग्न झाल्यापासून वहिनीच्या पदराड लपलं, लग्न झाल्यापासून वहिनीच्या पदराड लपलं. एक दिवस तरी वहिनीला नको भिवू, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. नको मला साडी, मला नको पैसा पाणी, तुझ्याच सुखासाठी रे देवाला करते विनवणी, तुझ्याच सुखासाठी रे देवाला करते विनवणी. सांग दादा तुला कोणत्या रंगाचा शर्ट मी घेऊ, सांग दादा तुला कोणत्या रंगाचा शर्ट मी घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. काम केलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला मी जाते, काम केलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला मी जाते. तर हातावरचे फोडे बघून तुझी आठवण मला येते, तर हातावरचे फोडे बघून तुझी आठवण मला येते. तू घाबरून नको जाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. उचलत नाहीस फोन तू माझा म्हणून वहिनीला फोन मी केला, उचलत नाहीस फोन तू माझा म्हणून वहिनीला फोन मी केला. रांग नंबर म्हणून फोन कट तिने केला, रांग नंबर म्हणून फोन कट तिने केला. नसेल ओळखलं मला म्हणून तिला त्रास नको देऊस, नसेल ओळखलं मला म्हणून तिला त्रास नको देऊस. सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. आई बाबा सोडून गेले घर परख झालं, आई बाबा सोडून गेले घर परख झालं. आठवणीचे आभाळ डोळ्यामध्ये दाटून आलं, आठवणीचे आभाळ डोळ्यामध्ये दाटून आलं. वाईट वाटते जेव्हा शेजारी येतात त्यांचे भाऊ, वाईट वाटते जेव्हा शेजारी येतात त्यांचे भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. नको मला जमीन, नको मला घराची वाटणी, नको मला जमीन, नको मला घराची वाटणी. आवडीने खाईल भाकरी आणि चटणी, आवडीने खाईल भाकरी आणि चटणी. तू मनात असा राग नको रे ठेवू, तू मनात असा राग नको रे ठेवू. सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पट्ट्यावर भेटायला येऊ. संघर्ष भूपाळी माझ्या भूपाळीचं शीर्षक आहे. नाव तर आता तुम्हाला माहिती आहे, पुकारलेलं आहे. पुरुषोत्तम महाराज इंग्रंकर म्हणतात, पण मी संतदास या नावाने कविता लिहितो. श्रीमती सुलभा अनंतराव फुले. तू प्रशंसा आयुष्य आसवांनी भिजवून देत नेहमी. सन्मानचे संपन्न होतं. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. आणि मी मनाला म्हटलं, झालं गेलं थांब आता, झालं गेलं थांब आता. मन म्हटलं झालं गेलं, पण या रात्री त्या तिच्या आठवणी तू हिंडत होता त्या रस्त्यांना. सन्माननीय वसंत बढे सर. त्यानंतर सर्वात शेवटी जितेंद्र नगरकर आहे ना, होय. चला आता आपल्याला ग्रुप फोटो काढायचा आहे. या ग्रुपचा उभे राहा तोपर्यंत. थांबा, एक मानकरी अजून आहे, त्यांचा फोटो निघाला पाहिजे. थांबा. आणि जितेंद्र नगरकर दिले का?
चला मंडळी, आजच्या काव्य सन्मान सोहळ्याचा समारोप होतोय. सर्वांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे. एक ग्रुप फोटो काढा. नगरकरजी बॅग मध्ये छानपैकी ठेवा. धन्यवाद. आणि आता ग्रुप फोटोसाठी येऊन बसायचंय. विनायक कुलकर्णी यांनी पुढे यायचे. नरेश चव्हाण, नरेश चव्हाण यांना चेतन पटेल आहेत का? चेतन, क्या बात है, बहुत बढ़िया. सनीपिना जी बहुत बहुत धन्यवाद. अँकर टीमला विनंती आहे, शैलजा शिरवाडकर मॅडम यांनी आता पुढे यायचं आहे. आणि शैलजा माणसं मिळतील, त्यांना एक पक्क माहिती आहे काही माणसं जाती धर्माचं राजकारण करणारी नाही. आणि म्हणून आजचा सोहळा मला असं वाटलं होतं की हॉलवालाने आपल्या यांच्यामध्ये बऱ्यापैकी बिनसेल आपला कार्यक्रम अर्धवट बंद करावा लागेल. पण या 6 अँकर ज्या आहेत त्या आपल्या, मी असं म्हणेल, खऱ्या असताना रणरागिणी आहेत, हिरकणे आहेत. मी याच कार्यक्रमात जाहीर करतो की आजचा कार्यक्रम अतिशय वेळेत सुंदर सादर केल्याबद्दल याच आमच्या 6च्या 6 भगिनींचा दिल्लीमध्ये शानदार आणि सत्कार आमच्या पद्धतीने आम्ही करू. कारण यांच्याकडे जी भाषेची ताकद आहे, जे वेळेचं गणित आहे, मी त्यांना म्हणतो जेवायला जाते म्हणतो, नाही पहिलं होऊ दे, चालू दे. आणि त्यामुळं मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आजचा कार्यक्रम वेळेच्या आधी संपन्न झाला. आपण सर्वजण त्या भोळ्या शंकराचं स्तवन करणार आहोत. त्यानंतर हा जो ग्रुप आहे या ठिकाणी सुंदर गीत, आधी तुम्ही म्हणताय छत्रपतींचं गीत, बरोबर ना? तर दोन माहीत घ्या आणि सर्वांनी आवाज आपला सगळ्यांचा त्यामध्ये आला पाहिजे. याचा एक सुंदर व्हिडिओ निघू द्या आणि तो सोशल मीडियावर जाऊ द्या की आम्ही 1 दिवस आधीच महाशिवरात्री केली आणि जवळजवळ 5 दिवस आधीच शिवजयंतीला सुरुवात केली. बरोबर की नाही? मोबाईलमध्ये गाणं काढून छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवबाचे बावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकर. धर्माची सर्व पक्षांची माणसं मिळतील, त्यांना एक पक्क माहिती आहे काही माणसं जाती धर्माचं राजकारण करणारी नाही. आणि म्हणून आजचा सोहळा मला असं वाटलं होतं की हॉलवालाने आपल्या यांच्यामध्ये बऱ्यापैकी बिनसेल आपला कार्यक्रम अर्धवट बंद करावा लागेल. पण या 6 अँकर ज्या आहेत
ह्या आपल्या मी असं म्हणेल खरे असताना रणरागिणी आहेत, हिरकणे आहेत. मी याच कार्यक्रमात जाहीर करतो की आजचा कार्यक्रम अतिशय वेळेत सुंदर सादर केल्याबद्दल याच आमच्या 6च्या 6 भगिनींचा दिल्लीमध्ये शानदार आम्ही सत्कार आमच्या पद्धतीने आम्ही करू. कारण त्यांच्याकडे जी भाषेची ताकद आहे, जे वेळेचं गणित आहे, मी त्यांना म्हणतो जेवायला जाते म्हणजे नाही पहिलं होऊ दे, चालू दे. आणि त्यामुळं मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आजचा कार्यक्रम वेळेच्या आधी संपन्न झाला. आपण सर्वजण त्या भोळ्या शंकराचं स्तवन करणार आहोत. आणि त्यानंतर हा जो ग्रुप आहे या ठिकाणी सुंदर गीत आधी तुम्ही म्हणताय छत्रपतींचं गीत बरोबर ना, तर गंगन माहीत घ्या आणि सर्वांनी आवाज आपला सगळ्यांचा त्यामध्ये आला पाहिजे. याचा एक सुंदर व्हिडिओ निघू द्या आणि तो सोशल मीडियावर जाऊ द्या की आम्ही 1 दिवस आधीच प्रसारणी केली आणि जवळजवळ 5 दिवस आधीच शिवजयंतीला सुरुवात केली. बरोबर की नाही? अशा प्रकारे या काव्य संमेलनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने करण्यात आला आणि सर्वत्र लोकांनी शिवछत्रपतींचा जल्लोष केला आणि कार्यक्रम येथे समाप्त झाला. अशा प्रकारे या भव्य त्रिवेणी काव्य संमेलनाचा समारोप झालेला आहे. आपल्याला हे चॅनल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या काव्यसंमेलनाची माहिती मिळेल. काव्यसंमेलनाचा पहिला पार्ट आम्ही यापूर्वी प्रसारित केलेला आहे. हा दुसरा भाग आम्ही आपल्याला माहितीसाठी प्रसारित करत आहोत. धन्यवाद. विनायक कुलकर्णी, कोल्हापूर.